तर लोक जरा घरा यायला लागले शेतावरशी कामावरशी. कधी बाहेर बाजाराला गेलेली. मावशी काय करीपत्ता आणला? मुंबईला चालल्यात. ती इको गाडी लागली तिच्यात का काय? तुमचा हिरो गेला काय मुंबईला? दिसत नाही का? माझी बघा 1000 रुपयाची कोलबी 20 रुपयाची दिलंय. विठ्ठलला दिले 50चे 80 दिला आणि कान मामाचे दिले. कोलबी घ्या पुट्या घ्या. ही कोलबी आणते मी, चैती कोलबी. एक उडदाचं झाड आहे ते मस्त. कारल्याचं पडवलाचं तानात मिक्सात. इकडं भेंड्याची पण झाडं लावल्यात. मस्त छोटासा भाज्याचा कंपाऊंड आई चाललेली आहे आता वरगावच्या वरच्या शेजारात. इथे का हात पण बऱ्यापैकी भेंड्यांची झाडं लावल्यात. आणि ही जवरी पण घरा बंद दिसतात ना, तेवढ्या घरात ना आपले व्हिडिओज देखत असतात. सो त्यामुळे या सगळ्या दाखवायला मला पण बरं वाटतं. त्यांना देखावला बरं वाटतं. सो मला दाखवायला बरं वाटतं आपल्या यूट्यूब ब्लॉग्सद्वारे. मामा बसला. आलेला काय फोन दर्शनात आईचा? या कारल्याचा पान आहे आणि या पडवलाचा आता पण ताणल्यात आणि ते जास्त वाढवसाठी या सगळं मंडप बनवले. घरावर कपडे पण मस्त सुकत घातले. पाऊस नाही तर सुकून घ्या. कुठे नदीवर जाता धुवाय? कोंडीवर. वरल गावातील यो शेजार तुम्हाला दाखवायचो राहिलेलो. हे सगळ्यात वरती असलेली घरात अशी डोंगरावर आजूबाजूचा पण डोंगर दिसतात ना. इथे काय ना देवलाचं घुमूट पण मस्त दिसतंय आणि कुंभळे गाव पण मस्त दिसतंय. यो वरल गावांची घरात ही सगळी आणि तिकडे पुढं कुंभळे गाव हे दिसतंय ना बारकुसो. मी आता अशा रस्त्याने बाहेर पडते की ज्या रस्त्याला घरा आहात पण त्या घरात ना कोण राहत नाही, पूर्ण बंद घरात. तर शक्यतो ही घरात ना गणपतीमध्ये उघडण्याची शक्यता आहे असं वाटते मला. इकडे पण एक घर आहे. घराच्या आतमध्ये कपडे सुकात घातलेले दिसतात. कसं बाहेर पडलंय आय डोंट नो, पण पहिल्यांदा आले मी आता. हो ऐसा फिरावला मस्त वाटते. इथे का इकडं बौद्धवाडी आहे. वरलची बौद्धवाडी बऱ्याच वेळेला तुम्हाला दाखवलं. इकडे आयलंच आहे आता. इथनं मजगाव पण दिसते. इथे का जाऊया बौद्धवाडीत. शक्यतो आहे भेटेल मला बौद्धवाडीत. एक मोठा चिंचेचा झाड, त्याच्या बाजूला या आंब्याचं झाड आणि एक सागाचा आहे. आई ना आले काय अजून इकडे? काय 15 ऑगस्टची तयारी वाटते तुम्ही दोघीच? इथं झेंडा तुमच्या बौद्धवाडीत वेगळा झेंडा? आमच्या पूर्ण गावाचा एकच असतं. ते आहे आत्ता येते. ही एवढी मोठी बौद्धवाडी. एवढ्या मोठ्या बौद्धवाडीत फक्त दोघीच राहतात. बेनालच्या म्हणजे
बेनाल जाऊ पाहिजे. बाबू गायमुख लोक त्याला बेनालची बोलते, हां कारण त्यांच्याकडे मच्छी बिच्छी नसते, आपल्याकडे नाही मच्छी आमची. म्हणजे बेनालची. जाम कुठे दे म्हणा इतका ये ना का दुसरं नाही काय झाड नाही बा उद्या बघीन काहीतरी जा म्हणलं आता. मला कांदेल विकली का कामेरी नाही बाबू अजून. कामेरी नाही भेटत सध्या. त्याच्या काय नरबाचं चरू कसलाय तर दे म्हणा. इथलं कुठे नको कुठे नका दोघात नाही नको म्हणा पण कुठे म्हणजे घेतला आणलं त्याने गावात ना. मावशी घेतील तेच घेणार काय तुम्ही पण? तुम्ही घेशील त्याच घेणार ते पण? ये तू ये तू जा पैसा ना घे. पैसे देतात नाही पैसे देणार दोन जाम महाग म्हणले काम करायला गेलं आधी हाय दोघींच फिरे. की लगीन बिगीन असेल ना तेव्हा फुल पब्लिक असतात. पूर्ण कालोख कालोख पडले आता, कारण डोंगरावर पैसा लागल पडून खराब होईल. कोलबी नाही खराब होती. पावसात भिजला तर नाही हं? म्हणजे टाइम झाला ना. अच्छा, पटापट इकावच आहे. तो डोंगरावर उतरलाय पाऊस, आता मला धावत धावत जावं लागेल. रेनकोट ना इकडे इकूनच्या शेजारात चालल्या होत्या टाक्यावरच्या. रेनकोट आणावं लागेल, कारण जर पाऊस जर परातच राहिलो तर एका जागेवर बैसून राहावं लागेल. आणि मग कोलबाची क्वालिटी आहे ना ती उतरेल जास्त टाईम झाला तर. त्यामुळं कोलिम पटापट इकावचं असतं. कोलबी आरामात इकू या टाक्यावरचा शेजार. हो इकडे आता येईल इकावला इकुरशी. मी जाते रेनकोट ना. सो आता या शेजारात पोचापर्यंत पाऊस आले जोरात. पोचले पण नाही. आता या कौलांच्या निंगोल्यात ना थोडंसं वासरू आहे त्याच्या कडेकडेने चाललंय. अशा प्रकारे रेनकोट घेतलंय. सो टाक्यावरच्या शेजारात रेनकोट घेऊन आलोय खरं ना. आईला शोधावं लागेल आता. आई तर आता मस्तपैकी चाय पिवायला बसले. कुठ्या अल्ब्याना गेलेल्या वाटतं ह्या. हो यावर्षी काय अल्ब्या बघायला पण नाही भेटल्या. अशी चमची मारी किती जा मग हा काय कमी झाला. एक मिरची असली द्या. एक मिरचीने काय होणार आहे. हे मस्त कौलारू घर आहे. तिकडं मी 80 रुपये. कुठ्यासोबत कोलबी चांगली लागतं काय. आणि आता आईने पण रेनकोट घेतलं. आईने रेनकोट घेतलं आणि पाऊसच गेला. आता पण मस्त मस्त झाडं लावलेली दिसतात. आणि सध्या भात एवढं मोठं झालं आता. लावून काहीच दिवस झाल्यात ही भात शेती. आणि ते गॅट मस्त बनवले. कुंपणीचा गॅट. कुंपणीचं गेट त्याला बेजा पण बोलतात वाटतं ना. तिकडे ते का मावशी बेंनी करतायत. आजूबाजूचा गावात करतात झाडांच्या. थोडंसं कुट्या राहिला आहे आणि कोलबी राहिले बऱ्यापैकी. स्वतः घेऊन आल्यावर कुंभेगाव कार कोलबी कोलबी का याच कोलब्यापासून कोलबी सोडा पण तयार होतात सुकावल्यावर.
पण आता पावसाचा सीझन आहे ना. कोलबीचं सोड. बकऱ्या यायचा टाईम जायला, कारण संध्याकाळचं 5 वाजले आता. स्वतः बकऱ्यो ढोरा गुरा सगळे येत जातील आपापल्या घरा. बघा संध्याकाळची 5 वाजता यांची पण साला सुटली. काय आली काय तुला आली वरती घेतली नाही का? घेतली. सुद्धा आहेत ना 100 रुपये. मग काय टिश्यू एकटीच खाणार? आय आय म्हातार बाबा आहेत, म्हातारी आई आहे, आय एस आय टीची ती खात नाही. आणि ती एकटी मोकळी चौघा. आणि किती नाशू खालती गेल्या. कृष्णी मावशी शेतावली हे कितीचे? 50. हो 50चे. मग हे आई ओरडे मला. आजची मागची पण आहे तर दुसरीची. कोलबी आहे ती काय कुठ्या नाही. पैसे ना पैसे नंतर ये. आता गावात ना यो पायरी उतरून तुम्हाला कुंभे गावकऱ्यांच्या शेती दाखवते. शेता दाखवते शेता. इकडं मस्त एक वरती घर आहे छोटासा, आणि तिकडं सगळी खलती शेतात. मागच्या वेळेला पण दाखवलेली, तिकडं विहिरी साईडची दाखवलेली. तो रस्ता तिकडं आहे. या बाजूशी या डागीने पहिल्यांदा उतारते मी आता. आता एक लाकडांची मस्त खोप पण आहे, आणि ही आहे संपूर्ण शेती. देखा इकडं काही लावलंही नाही आहे शेतात ना. भात नेमकंच लावलं आहे. या इकडे गवात दिसतंय आणि तिकडे लावलेलं दिसतंय. बाकीची शेतं हिरवीगार दिसतात ती लावलेली आहेत. आणि BSNLचं टावर तिकडं विहीर आहे. यातनं दिसतही नाही. या बांधाच्या पलीकडे आहे ती विहीर. या पायऱ्याने मी आता उतारलो, आणि यो रस्तो दे का एक खुर्शी पण एक रस्ता आहे. इकडं पण पुढं पायरी सुरू होतात परत. तेव्हा देखा सही करून आता मी वरती चढणार आहे. आणि या पायऱ्यावरून पण मस्त पाणी वाहते. भरपूर जुन्या पायऱ्या आहेत. मजा येते यार या सगळा फिरावला. वाह इतना पण काही जबरदस्त नजारा आहे. आणि आता आल्यावर मी आता आम्ही आल्या कोंडावर. कुंभे कोंड. तेच खाते पिते. देश नाही म्हणते खाते पिते ते. आता हिला नको, आता घेत पण जाते. कितीची? 50. जो माझी पण 100 रुपये मसल्याची 100 रुपये टाकू नको द्या ना. तिला आता सोलून तळली ना मग काय नाही होणार. काय नाही. डब्बास आलाच तर बाबा. तू काय देऊ बनवून चटणी ना भाकरी तुला काय देऊ आता अरे कोलबी घे. देऊ पण शाना काय बाबू खाईल ना बारका. त्याचा पण उपाय. हे आणतात तिकडे फार मोठी मोठी खेकडी गुल हवा कोलबिया. कुठं वाशीला? हो चला गुळ कशाला बाया नाही बा मला नाही काढताना मरून दे. तुम्ही म्हणा द्या. हा आल्यावर का करा नका
नवरात्री या गणपतीला. महाग कोल्ह्यांनी पैसे मागले तर तुम्ही लागलाय तिचा ऊस कुठून आणला रे? त्या काशी ते ढवावर जातो काय पवाय? पावली कधी? हो काय. श्री अंबे माता मंदिर. आता नवरात्री उत्सवाला थोडंसं क्राऊड असेल. आता सध्या शांतता आहे. सगळं जाणार. इकडं कोंडावरच्या लोकांची शेती आहे आणि इकडंच पुढं एक नदी आहे, त्याला ढव बोलतात. तिकडे भरपूर पावायला जातात पोरा. कोंडावर आज मी भरपूर दिवसांनी आले. झेंडा उभा केला हो ना. काय पाहायला काय केलास? अजून कुठे बारा नाही. आम्हाला पोटी आहे. एक वासरू चाललंय, मस्तच वासरू आहे. काय घेऊन? खेकडी घेऊन आली ती. इथं मस्त गणपती बनवलाय बघा. पाला आल्या. काय हे गणपती आहेत ना? सोंड कुठली आहे? ही सोंड आहे आणि थोडीशी एक वाटू राहिले कोलव्याचं. संध्याकाळचे 6 वाजले. आणि कुठे हो आता चाललो घरी. बाळानी कुठे गेली होती मसल्या? तर आत्ताच मस्तपैकी तळलेली फ्रेश फिश कोलबी घरा येऊन निमावणीन तळली. जोडीला भाकरी घेणार आहे आणि खाणार आहे. नाचण्याचे भाकरी बनवलेत आज, सो मला नाचण्याची भाकरी आवडतं.